शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा-टी-ई-टी परीक्षेमध्ये परिसर अभ्यास हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. आज आपण टी-ई-टी 2016 यामध्ये परिसर अभ्यास या घटकावर जे प्रश्न विचारले गेले होते त्या प्रश्नांचा सराव करणार आहोत. तर चला विलंब न करता सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न पहिला आहे, कचऱ्यातील पदार्थाचा निसर्गात विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता योग्य उतरता क्रम खालील पर्यायातील कोणता? पर्याय पहिला थर्माकोल, प्लास्टिक, चामडी बूट, लाकूड. पर्याय दुसरा थर्माकोल, प्लास्टिक, लाकूड, चामडी बूट. पर्याय तिसरा प्लास्टिक, थर्माकोल, लाकूड, चामडी बूट. पर्याय चौथा प्लास्टिक, थर्माकोल, चामडी बूट आणि लाकूड. वरील पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 1 हे वरील प्रश्नाचे उत्तर आहे. बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी योग्य विधाने कोणती? विधान अ, उच्च तापमानावर हिरा तापवल्यास त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. ब, शुद्ध कार्बनवर दाब देऊन तो उच्च तापमानाला तापवल्यास कृत्रिम हिरा तयार होतो. पर्यायांपैकी पहिला पर्याय आहे फक्त अ, फक्त ब, दोन्ही अ व ब. पर्याय 4 अ व ब दोन्ही नाही. तर पर्याय अ व ब हे दोन्ही विधाने बरोबर आहे. म्हणून वरील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे अ आणि ब हे दोन्ही विधाने योग्य आहेत. बघूया पुढचा प्रश्न. वनस्पतीची प्रकाशनावर्ती हालचाल खालील पर्यायातील कोणती? निशिगंधाचे फूल रात्री उमलते. पर्याय दुसरा ड्रॉसेरा ही वनस्पती कीटक खाते. पर्याय 3 तेरडा या वनस्पतीत योग्य वेळ येताच फळ फुटते व त्याच्या बिया सर्वत्र पसरतात. पर्याय चौथा खिडकीतील रोप प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करते. वरील पर्यायापैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच खिडकीतील रोप प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करते हे वनस्पतीची प्रकाशानुवर्ती हालचाल याचे उत्तम उदाहरण आहे. बघूया प्रश्न क्रमांक 4. सूर्य, पृथ्वी पोहणे सोपे असते. पर्याय 2 हिमनगातील पाणी गोड नसून खारे असते. पर्याय 3 पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजनचे संयुग नसून मिश्रण आहे. पर्याय 4 पाण्याचे तापमान 40 पेक्षा कमी झाल्यास 4 अंशपेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढते. तर इथे पर्याय क्रमांक 4 आहे. म्हणजे आपल्याला इथे 40 न घेता आपल्याला इथे घ्यायचं आहे 4 अंश. इथे 40 लक्षात घ्यायचं नाही आहे. तर पाण्याचे तापमान जर 4 अंशापेक्षा कमी झाले तर त्याचे आकारमान वाढते. कारण इथे पाण्याचा एक गुणधर्म आहे, तो गुणधर्म इथे लागू पडतो. त्यानुसार पर्याय क्रमांक 4 हा पाण्याचा गुणधर्म आहे. त्यानंतर प्रश्न 6. दूध अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? पर्याय 1 बाष्पीभवन. पर्याय 2 पाश्चरायझेशन पद्धत. पर्याय 3 ऊर्ध्वपातन. दूध अधिक काळ टिकवण्यासाठी पाश्चरायझेशन पद्धत वापरली जाते. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघूया पुढचा प्रश्न. प्रभावी ऊर्ध्वपातन पद्धती खालील पर्यायापैकी कोठे उपयुक्त ठरते? पर्याय 1 मिठागरातील मिठाच्या पाण्यापासून मीठ मिळवणे. पर्याय 2 खनिज तेलापासून पेट्रोल मिळवणे. पर्याय 3 एखाद्या द्रावणातून द्राव्य आणि द्रावक वेगळे करणे. तर आपल्याला माहीत आहे ऊर्ध्वपातन पद्धतीने खनिज तेलापासून पेट्रोल मिळवले जाते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. बघू पुढचा प्रश्न. विद्युत दिव्यामध्ये कोणत्या वायूचे मिश्रण भरलेले असते? पर्याय 1 ऑक्सिजन व नायट्रोजन. पर्याय 2 ऑर्गन व नायट्रोजन. पर्याय 3 निऑन व नायट्रोजन. पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्युत दिव्यामध्ये ऑर्गन आणि नायट्रोजन या वायूचे मिश्रण असते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. बघू पुढचा प्रश्न. खालीलपैकी योग्य विधाने कोणती?
ब्रोमीन हा अधातू आहे. पर्याय 2 सर्वसाधारण अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात. पर्याय 3 ब्रोमीन हा धातू आहे. पर्याय 4 ब्रोमीन हा द्रव अवस्थेत आढळतो. तर आपल्याला विचारलं आहे की योग्य विधान कोणतं. तर ब्रोमीन हा एक अधातू आहे. त्यानंतर सर्वसाधारण अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात, हेही विधान बरोबर आहे. ब्रोमीन हा अधातू असल्यामुळे तो धातू असू शकत नाही. ब्रोमीन हा द्रव अवस्थेत आढळतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 हे योग्य विधान आहे. बघूया पुढचा प्रश्न. इयत्ता 4 परिसर अभ्यास या विषयात कोणत्या घटकाची मांडणी चिकित्सक वृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने केलेली आहे. पर्याय पहिला पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे महत्त्व व पद्धती. पर्याय 2 पाण्याचे वितरण. पर्याय 3 पाण्याचे गुणधर्म व विद्राव्यता. पर्याय 4 पाणी साठवण्याच्या पद्धती. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाण्याचे गुणधर्म व विद्राव्यता. हा घटक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्या घटकाची चिकित्सक वृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने या घटकाची मांडणी केलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे वरील प्रश्नाचे उत्तर आहे. बघू प्रश्न 11. जीव जन्माचा जरायुज या पद्धतीत प्राण्यात खालील पर्यायापैकी कोणती बाब आढळणार नाही. कोणती बाब आढळणार नाही. पर्याय 1 हे प्राणी आसपासच्या पर्यावरणाशी अनुकूलित झालेले असतात. त्यानंतर पर्याय 2 हा अतिशय उत्क्रांत व उष्णरक्ती प्राण्याचा गट आहे. त्यानंतर पर्याय 3 आहे युग्मनज तयार झाल्यानंतर त्यांच्यावर एक संरक्षण कवच तयार होते. पर्याय 4 पूर्ण वाढ झाल्यानंतर अपत्य गर्भाशयातून बाहेर येते. बघा जरायुज म्हणजे पिल्ल्यांना जन्म देणारे, म्हणून पर्याय 1 हा लागू होतो. पर्याय 2 पण हा लागू होतो. पर्याय 4 पण हा लागू होतो जरायुज प्राण्यांना. परंतु पर्याय 3 हा लागू होत नाही. म्हणून ही बाब आपल्याला आढळणार नाही. कारण जरायुज जे प्राणी असतात ते पिल्लांना जन्म देतात, मग त्याच्यावर एक संरक्षक कवच तयार होत नाही. म्हणून ही बाब इथे आढळणार नाही. बघूया प्रश्न 12वा. भारतातील चिपको आंदोलन चळवळ याचे प्रमुख वैशिष्ट्य खालील पर्यायातील कोणते. पर्याय 1 झाडांना आलिंगन देऊन झाडे वाचवण्याची चळवळ. जंगल सफाई करून प्रदूषणमुक्त करण्याची चळवळ. चंबळच्या खोऱ्यात पाण्यासाठी हाती घेतलेली मोहीम. धरणग्रस्त विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी केलेले आंदोलन. यापैकी पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. कारण चिपको आंदोलनामध्ये आपण बघितलं आहे चित्रामध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये काही झाडे आणि त्या झाडांना आलिंगन देणारे लोक ते कशासाठी होते, तर त्या झाडाची कटाई होऊ नये, तोड होऊ नये म्हणून, म्हणजे वृक्ष वाचवण्यासाठी ही चळवळ चालू झाली होती. बघूया प्रश्न 12वा. खालीलपैकी राजधातू कोणता. सोने आणि प्लॅटिनम, चांदी आणि सोने, तांबे आणि पितळ, लोह आणि पितळ. यापैकी योग्य उत्तर आहे सोने आणि प्लॅटिनम, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे राजधातू आहेत. बघूया प्रश्न 14वा. व्यक्ती आणि संबंधित संस्था संघटना यांची योग्य जोडी लावा. क्रांतिसिंह नाना पाटील, इथे पाटील पाहिजे. क्रांतिसिंह नाना पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, पंडित मोतीलाल नेहरू. दुसरीकडे आहे फॉरवर्ड पक्ष, गदर संघटना, राष्ट्रसेवा दल, स्वतंत्र मजूर पक्ष, स्वराज्य पक्ष. आता जोड्या लावताना आपल्याला सर्वात अगोदर माहिती आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज पक्ष स्थापन केला होता. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी राष्ट्रसेवा दल स्थापन केलं होतं. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 3 होईल. अ ला 3, ब ला 4, त्यानंतर क ला 1 आणि ड ला 5. म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. बघूया प्रश्न 15वा. आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य कोणते. संरक्षण, स्वराज्य, एकात्मता.
पर्याय 2 सत्यमेव जयते, पर्याय 3 विश्वास एकता बलिदान, पर्याय 4 वंदे मातरम. वरीलपैकी पर्याय क्रमांक 3 हे आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य आहे. विश्वास एकता बलिदान जी आझाद हिंद सेना रासबिहारी बोस यांनी स्थापन केली होती, त्याचे ब्रीद वाक्य होते विश्वास एकता आणि बलिदान. बघूया प्रश्न 16वा. खालीलपैकी योग्य विधाने कोणती? छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुद्धभूषण हा राजनीतीपर ग्रंथ लिहिला. ब फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा असा राज्य व्यवहार कोश शिवरायांनी तयार केला होता. हे दोन्ही पर्याय योग्य आहेत, कारण छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला होता, तर शिवरायांनी राज्य व्यवहार कोश तयार केले होते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. बघूया प्रश्न 17वा. धर्म जात न पाहता माणसांची योग्यता पाहून शिवरायांनी स्वराज्यात, इथे स्वराज्यात करायचं, स्वराज्याच्या कामास ठेवलेले व्यक्तीचे खालील पर्यायातील कोणते उदाहरण अयोग्य ठरेल? पर्याय 1 आरमार दलातील अधिकारी सिद्दी मिसरी, पर्याय 2 पायदळातील प्रमुख सेनानी सिद्दी मिसरी, पर्याय 3 सैन्यातील सरदार सिद्दी हिलाल, पर्याय 4 विश्वासू सेवक सिद्दी इब्राहिम. पर्याय 1 हा बरोबर आहे, पर्याय 3 हा बरोबर आहे, पर्याय 4 हा बरोबर आहे, परंतु पर्याय 2 हा अयोग्य आहे. जो योग्य नाही तो अयोग्य, कारण शिवरायांच्या पायदळामध्ये प्रतापराव गुजर आणि हंबीरराव मोहिते हे प्रमुख सेनानी होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा अयोग्य ठरतो. बघू प्रश्न 18वा. भारतीय राष्ट्रध्वजाचे खालील पर्यायातील कोणते वैशिष्ट्य आहे? पांढरा रंग समतेचे प्रतीक आहे, पर्याय 2 हिरवा रंग कृषीप्रधानतेचे प्रतीक आहे, पर्याय 3 अशोक चक्र धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक आहे, पर्याय 4 केशरी रंग त्यागाचे प्रतीक आहे. तर पर्याय क्रमांक 4 केशरी रंग त्यागाचे प्रतीक आहे हे विधान योग्य आहे, किंवा हे आपल्या राष्ट्रध्वजाचे वैशिष्ट्य आहे. बघू प्रश्न 19वा. खालील पर्यायातील कोणते अरवली पर्वताचे वैशिष्ट्य नाही? भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग हे बरोबर आहे. गुरु शिखर हे सर्वात उंच शिखर आहे अरवली पर्वतामध्ये, हे पण विधान बरोबर आहे. माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण अरवली पर्वतामध्ये आहे, हे विधान पण बरोबर आहे. वायव्य आग्नेय दिशेत ही रांग पसरलेली आहे, हे विधान चूक आहे. म्हणून हे अरवली पर्वताचे योग्य वैशिष्ट्य नाही. बघू पुढचा प्रश्न. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या काही भागात पाऊस पडण्याचे कारणे कोणते? पर्याय पहिला दक्षिण महासागरावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे, पर्याय 2 भारताच्या भूभागावरून वाहणारे कोरडे वारे, पर्याय 3 उत्तर भारतात निर्माण होणारा कमी वायुदाब, पर्याय 4 दक्षिण भारतात निर्माण होणारा जास्त वायुदाब. पैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे, कारण भारताच्या भूभागावरून ईशान्य वारे वाहतात ते कोरडे असतात आणि या कोरड्या वाऱ्यांमुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला दिसतं की पूर्व किनारपट्टीवर म्हणजे तामिळनाडू, आंध्र प्रदेश या भागामध्ये पाऊस पडतो. बघू प्रश्न 19वा. स्थानिक वेळेनुसार 30 अंश पूर्व रेखावृत्तावर रविवार दुपार 2 वाजले असतील तर 15 अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील? पर्याय 1 सकाळचे 11, पर्याय 2 संध्याकाळचे 5, पर्याय 3 मध्यान्ह, पर्याय 4 संध्याकाळचे 4. पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर आहे, सकाळचे 11 वाजले असतील. कारण बघा पूर्व रेखावृत्त हे सूर्याच्या समोर राहते, त्यामुळे तिथे जर रविवारी दुपारी 2 वाजले असतील तर तिथून याप्रमाणे जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं तर आपले 3 आवर्स येतात, परंतु पश्चिम रेखावृत्तावर आपल्याला 3 तास उशिरा सूर्योदयाची हे होते. म्हणून आपल्याला दिसेल की
दुपारी 2 वाजतापासून 3 वाजेपर्यंत जर आपण मागे गेलो तर आपल्याला सकाळचे 11 वाजले असतील असे दिसून येईल. त्यामुळे स्थानिक वेळेनुसार 30 अंश पूर्व रेखावृत्तावर रविवारी दुपार 2 वाजले असतील तर 15 अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील, तर तेव्हा सकाळचे 11 तिथे वाजले असतील. बघू प्रश्न 22वा. हायड्रोजन वायू हा बायंबरमध्ये असतो तर ओझोन वायू हा कोणत्या थरामध्ये असतो, तर याचे योग्य पर्याय आहे स्थितांबर. स्थितांबर या थरामध्ये ओझोन वायू आढळून येतो. बघू प्रश्न 23वा. चतुर्थक व्यवसाय करणारे खालील पर्यायातील कोण? संशोधक, गवंडी, पोल्ट्री व्यावसायिक, लघु उद्योजक. यापैकी पर्याय क्रमांक 1 म्हणजे संशोधक हे चतुर्थक व्यवसाय करणारे आहे. कारण प्राथमिक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ असे जे विविध व्यवसाय आहे आणि त्यांचे जे गट आहे त्यानुसार चतुर्थ गटामध्ये संशोधक येतात. यासारखे प्रश्न प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय यावर वारंवार विचारला जातात. त्यामुळे हा प्रश्न आपल्याला योग्य प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 24वा. राष्ट्रीय महामार्ग जात नाहीत असा महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट खालील पर्यायातील कोणता? पर्याय पहिला लातूर उस्मानाबाद, पर्याय दुसरा नांदेड परभणी, पर्याय तिसरा चंद्रपूर गडचिरोली, पर्याय चौथा जालना बुलढाणा. यापैकी योग्य पर्याय आहे पर्याय 2 नांदेड आणि परभणी या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग जात नाही. बघू प्रश्न 25वा. खालीलपैकी औद्योगिक क्रांतीचे वैशिष्ट्य असणाऱ्या योग्य विधानांची संख्या किती? म्हणजे यामध्ये जे विधाने दिली आहे त्यापैकी किती विधाने हे औद्योगिक क्रांतीचे वैशिष्ट्य आहे असं या प्रश्नाचा अर्थ होईल. औद्योगिक क्रांतीची सुरुवात पोलाद व्यवसायापासून झाली, हे विधान बरोबर आहे. औद्योगिक क्रांतीची सुरुवात अमेरिकेतील जर्मनी व फ्रान्समध्ये झाली, हे विधान अयोग्य आहे कारण इंग्लंडमध्ये झाली होती. पर्याय 3 औद्योगिक क्रांतीमुळे जनतेची क्रयशक्ती वाढली, हे विधान चुकीचे आहे कारण क्रयशक्ती कमी झाली होती. त्यानंतर पर्याय 4 आहे आशिया खंडातील औद्योगिक क्रांती प्रथम चीनमध्ये झाली, ती चीनमध्ये झाली नाही तर ती जपानमध्ये झाली आहे, म्हणून हाही पर्याय चूक आहे. म्हणजे औद्योगिक क्रांतीचे वैशिष्ट्य असणारं फक्त एक विधान इथे बरोबर आहे, म्हणून या विधानांची संख्या आहे 1, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्याशी संबंधित नसलेले विधान खालील पर्यायातील कोणते? सार्वजनिक पानवटे अस्पृश्यांना खुले करण्याचे विधेयक संमत करून घेतले. पर्याय 2 देवदासी प्रथेची चळवळ सुरू केली. पर्याय 3 बहुजन समाजातील स्त्रियांसाठी सुधारणेची चळवळ सुरू केली. पर्याय 4 डिस्प्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली. तर आपल्याला विचारलं आहे की महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्याशी संबंधित नसलेले विधान. आपल्याला प्रश्न योग्य प्रकारे वाचायचा आहे. आपण घाई गडबडीमध्ये प्रश्न योग्य वाचत नाही, मग आपला प्रश्न चुकतो. तर पर्याय 1 हे यांच्याशी संबंधित नाही आहे कारण देवदासीची प्रथेची चळवळ त्यांनी सुरू केली आहे, बहुजन समाजातील स्त्रियांसाठी सुधारणेची चळवळही सुरू केली आहे आणि डिस्प्रेस क्लासेस मिशनची स्थापनासुद्धा त्यांनी केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांना लागू होत नाही. बघू प्रश्न 27वा. देवेंद्र विधान परिषद सदस्य आहेत, अनिता पंचायत समिती सभापती आहे आणि अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी म्हणून फ्रान्सिस हे राष्ट्रपती नियुक्त सदस्य आहेत. या माहितीवरून खालीलपैकी योग्य विधान कोणते? अनिता जिल्हा परिषदेची पदसिद्ध सदस्य असेल. देवेंद्रचे वय 30 वर्ष असेल. पर्याय क फ्रान्सिस यांचा संसद सदस्य म्हणून कार्यकाल जास्तीत जास्त 5 वर्ष असेल. यापैकी पर्याय अ आणि पर्याय क हे बरोबर आहे, परंतु देवेंद्र हा पर्याय चुकीचा आहे कारण देवेंद्रचे वय हे 30 वर्ष असायला पाहिजे.
पुढचा प्रश्न 28वा. मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी मुंबईजवळ कोणते बंदर बांधण्यात आले? ज्या ठिकाणी जहाजाची ये-जा असते त्याला बंदर म्हणतात. तर अशाच प्रकारे मुंबईजवळ असे कोणते बंदर बांधण्यात आले की जेणेकरून मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यात आला? पर्याय 1 डमडम, पर्याय 2 नावाशेवा, पर्याय 3 मछलीपट्टणम, पर्याय 4 सुरत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे नावासेवा हे जे बंदर आहे हे बंदर बांधून मुंबई बंदरावरचा ताण कमी करण्यात आलेला आहे. बघूया पुढचा प्रश्न. वनस्पतीचा कोणता पदार्थ मानवाला उपयुक्त नाही? चंदनाचे तेल उपयुक्त आहे, तिळाचे तेल उपयुक्त आहे, डिंक उपयुक्त आहे, कॅल्शियम ऑक्झलेट हे उपयुक्त नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे वनस्पतीचा असा पदार्थ आहे की जो मानवाला उपयुक्त नाही. बघूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना कधी राबवण्यात आली? या प्रश्नाचे उत्तर आहे 2007 रोजी महाराष्ट्रात महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबवण्यात आली. हा 2016 TET महापरीक्षेमध्ये जे प्रश्न आले होते त्यातील आपण आज एकूण 30 प्रश्न अभ्यासले आहे. त्या प्रश्नमालिकेतील हा शेवटचा प्रश्न आहे. मित्रांनो आपल्याला हे प्रश्न आवडल्यास प्रश्नांना लाईक करा, सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांकडे शेअर करा. थँक्यू. आज आपण येथे थांबू. पुन्हा भेटू एका नवीन